आपलं सुख कशात आहे? बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का सुईचं? तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली तिला समजत आहे का काही? पण येड पोरग म्हणतो मला देखणी बायको पाहिजे. उगाच भंगरी, वन साईड भांग, बागलात गोचिड्या, अंडरपॅन्टला ओवा, वन साईड भांग पाडी तर बागलात गोचिड्या. त्याला बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे. अरे गोचिड्याचा वास येतो त्या अंगाचा, तुला स्मार्ट पीस देऊन काय तेच वाटोळ करतो? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे तुझ्या बापाला जर जमलं नसतं, तू पागल बिगल का? लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता. त्या देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला. बायको पळू दे, राहू नाही रामाची पळू जाऊ दे, काही फरक पडला नाही त्याने. आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय, रावण आणि सीता पळू दे, तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चाल. अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा. रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायच्या रोज. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि लंका सोन्याची असून भजन करीत होता. आणि 4थी गोष्ट, जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण. ते दिलं सोडून दाढी वाढून आला. येऊ दे जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली. उर फटेपो तेव्हा सुद्धा माहिती नाही. काही लोक म्हणते वाढलं ना 17 जण बामणं मारली. एवढी बामणं आणली कुठून होती? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढी 17 जण बामणं कुठं सापडली? बरं सापडली तर सापडली. बामणं डोंगराला गेली ती का आला? त्यांना गावातलंच खपानं. काय पोथ्या वाची त्याच कुडून लोक. अरे वाल्यानं 17 जण मारली नाही टाळकरी मंडळी. वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता. त्याला नारद स्वतः भेटायला गेलता. एवढा नशिबान माणूस होता. चंद्रामृत सुका शेवेल, असता जाता रवी धरवेल. पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला. का? त्याला फक्त संगत वाईट होते, नाही तर साधूच होता तो. आपण ते दिलं सोडून वाल्यानं माणसं मारली. मारू दे. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. कोणाचं वाक्य? जनकाचं. आता लय भारी काय का बरं, जनकाचं वाक्य. पूर्वी कुणालाही नाही द्यायची. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आणि बाप ज्या घरात देईल त्या घरात पोरीनं नांदायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं, त्याला गुड्डी गेली का आपली. मग गुड्डीची आई म्हणली अहो गुड्डी नाही तशी दिसती. ती दिसती म्हणजे कालपासून गुड्डी करत नाही म्हणते दिसती. आता आंधळ दळीत आहे. आता काय समाजानं ते सगळं सोडून दिलं महाराज. जनकानं सांगितलं मी पोरगी देईल पण अशा भंगाराला देणार नाही. ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं, सीताने यायची. अक्कल बंद झाली लोकांची. पण काहींना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे. ते आले पाहाला, धनुष्य पाहिले होते म्हणजे सीता नको, जगणारच नाही आपण. ते सीता उचलून काय करणार? म्हणजे हाय ती रांडकी व्हायची. ते चालले निघून. त्याला विचारलं का हो चाललंय? पाहायला आलतो म्हणले. सीता बिता नको आम्हाला, काय करत आम्हाला सीतेचं? सीतेचं आम्हाला काय करत? मग काय झालं, या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं. कोणला? रावणाला. पण आलाच का? का? ऐका, रावण हा अहंकार आहे, न बोलवता येतोच. आणि आज बसलेल्या माझ्या सगळ्या माणसांना अहंकार आहे. दुःख येणारच दुःख. रावण आला का रे जनका? एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला, किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे? का नाही? अहंकार. जनक हुशार होता. जनका सांगितलं असं घालन, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे. बिघडलं रावण.
रावणाला काय मांड्यात वाजवायचा नुसता रावण मांड्या वाजवायचा. सीतेला वाटलं एक आता पळवणार आपल्याला. सीतेने या बाकीच्या देवांना हाका मारले, खंडोबा बैरोबा बिरोबा, ही नंगाट देव. यांना सांगितलं तुम्ही धनुष्याच्या टोकावर बसा. ते धनुष्याच्या टोकावर बसले. रावणानं धनुष्य उचललं, 2-4 बरगाड्या मोडल्या. रावण मिळालं बिलं नाही, तर कणायचं रावण. रावणाच्या प्रश्न मी विचारणार बरं का, आता उत्तर तुम्ही द्यायचंय. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. एवढं जड धनुष्य होतं ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी? आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. शोधत लावायचा महाराज त्याला, उगाच नाही. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली. माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, सीता ही माया आहे आणि रावण हा अहंकार आहे. अहंकाराबरोबर माया जाणारच आणि दोन्हीमुळं दुःख येणारच. तुम्हाला मला काय आलंय? अहंकार. काय आली? माया. आणि संपलो आपण. पटलं तर हा म्हणा. आणि हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. वाणी जपून वापरा. याला जरा आवर घाला आणि वयामानाचं भान ठेवून बोला. सुना आहे तुम्ही, सुना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबी घेऊन आली, म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाण तर वाकेलच होता, सोफा शीटचे खेळी निघेलच होते, तांब्या चिमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. तुम्ही बोला नवऱ्याला. तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तो तुमचा व्यवहार नवरा आहे. तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला? कधी नाही म्हणला का धुणं? तुम्ही त्याला काय, अरे वाघासारखं गडी होता पण बिबट्या झाला. पण पाया पडून सांगतो महिला मंडळ, थोडंसं वाईट वाटेल पण वयामानाने सासू सासऱ्याला बोलू नका. का? शेतकरी वर्ग गरिबी सहन करू शकतो. शेतकरी वर्ग उपाशी राहणं सहन करू शकतो. मुलाकोण आणि सुनबाईकोण झालेला अपमान तो सहन करू शकत नाही. आणि तुम्हाला तो अपमान करण्याची गरज सुद्धा नाही. तुमचा काय संबंध येतो? काय तुला सासऱ्याचा बोलायचा अधिकार आहे? तुझा नवरा आहे, तो त्याच्याशी बोलायचं काय असेल ती. त्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केलाय. तुझ्या नवऱ्याने त्याची इस्टेट ठीक सांभाळली सुद्धा नाही, तर वाढवायचा कधी वाढवायचा? त्याच्या बापानं कमवलेली इस्टेट त्यानं इकून टाकली, ती त्याला सांभाळता आणि तो वाढविल कवा? त्याच्या बापाची इस्टेट त्यानं इकली, स्कॉर्पिओ घेतली, आणि तू म्हणती माझ्या नवऱ्याने प्रगती केली. मी घरात आले आणि घराची भरभराटी झाली. विचार बरं तुझ्या मनाला घराची काय अवस्था झाली? तर तुम्हाला सांगतो 3. तुम्ही मला बरं झालं त्यांनाच बोलले. तुम्हाला सांगतो 3. 1. अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करायचे, दंगली करायचे, आंदोलन करायचे, टपरे पेटवायचे दिवस आज राहिले नाही. आता काळ कडक झालाय. पोलीस खातं 15 वर्षापासून नंबर 1चं काम करते. 70% जनता पोलीस खात्यान जागेवर आणली. आता हे कार्यकर्ते जरा नीट आहे का? जरा आमच्या टोळीत या. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचं बाद झाला. आता काय राहिलं नाही राजकारणात सुद्धा. काय राहिलं? 3 महिने एकमेकाला शिवे दिला. आता एका कोंबडी पोत त्या आपण बावळात ठरलो ना. त्यांनी 3 महिने नॅट लावलं माईकवर, असं झालं असं. आपण बसलो ना बिड्यावडीत, आपल्याला आहे काय फायदा? बरं, त्यामुळं कार्यकर्त्यांचं वर मार्केट राहिलं नाही. आता गावात एवढं पहिल्यासारखं मार्केट, घरात तर नाहीच. घरात नाही मार्केट यांना, घरात नाही. घरात 2 लोकांना किंमत नाही. अति श्रीमंत जी माणसं आहेत ना, त्यांना घरात चहा नाही.
ही कोट्याधीश लोक आहेत ना, ही सकाळी चहा आला हॉटेलला, दुसऱ्याचा चहा प्याला हॉटेल पुढे उभे असतात भामट्यावानी. पहा तुम्ही, लई भिकार. आणि चहा कोणचा प्याणार? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा. जे इटाराची ते लोक यांना चहा पाहिजे, त्या माणुसकी म्हणून नाही, यांच्या ठोकायची म्हणून. ते लोक फुगीर राहते, 250 रुपयेच कमावणार, पण ते त्यांना म्हणतात दादा चहा घेता का? ते प्रेमानं म्हणले का जिरवायची म्हणून दादा म्हणतो द्या बा. मग चहा पेता पेता दादा म्हणतो JCB घेतला आपल्या पोरेनं. का तुला खड्डा घ्यायला घेतला का? तुला चहा आला पैसे नाही. JCBनं काय खड्डा घेतो का हलकटा? अरे ते गवंडी पा इटा रचून चहा भाजी देई. हे श्रीमंत माणसांचं लय दरिद्री जगणं यांचं. हे फक्त यांना जर मित्राला चहा पाजायचा असला ना, ती हॉटेलमधली गर्दी वय कमी पोहेपर्यंत उठती नाही हॉटेलमधून. बस तुम्हाला 10:30 वाजले आणि पाच सगळे निघून गेलं का मग हॉटेलला लावून. लई भिकारी. तसे कार्यकर्ते घरी जर गेले ना, यांना घरात लई वजन नाही. यांच्या बायका नीट बोलत नाही घरात. भजन्यांच्या बायका तरी म्हणतात आले का. शेतकऱ्याची बायको म्हणते चहा ठेव का. नोकरीवाल्याची बायको तर दारातच उभी राहते काळी पिशी घ्यायला, तर मसाला काढलेलाच राहतो. पण कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे. मूतबीत प्यालाय का पाय, आणि त्याला म्हणा अंगणात झोप. आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. ठीक आहे जण 1 जानेवारीला 90 पेले आणि ट्रॅक्टर उसाचा भरून आला. त्यानं हॉर्न वाजवला. आता हे मुतपे लावलं दिबीन बापाच्या, यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं. यांनी त्याला सांगितलं का रे हॉर्न वाजवला. त्याला घोडा लावला यांनी 2 ठेवून दिले त्याच्या. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतरले म्हणले ती आईला गुडघे नाही राहिले. 3च गुंठा जागा होती 2 भावांची. 1.5 गुंठा. 40 वर्षी केस चालली. वकीलही मिळाला. इथं वकील म्हणजे हे नाही, वकीलही मिळाला. वकील तर मिळाला, पण दोघांना शुगर झाल्या. प्रॉफिट झाला का काही? मिटून घ्या, फायदा आहे. आता काही लोक म्हणतील का मिटवायची? तू 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 आम्हाला नको शिकू. तू पाय वादाला फळ आहे अजिबात. लहान आले पोरं खरंय का खोटंय? जोरात बोला, खरंय का खोटंय? आणि जोरात बोला. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पुढचा प्रश्न पोरानं जोरात बोला. आपल्या घरात सगळ्यात जास्त पप्पा कोणला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. 4 गुरुवारचा प्रसाद या. पुढचा प्रश्न मोठ्याल्या पोराने बोलायचं नाही. पुढचा प्रश्न पोरानो, 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहे. जोरात सांगा, आई आणि आई. आता सगळ्यांनी लग्नपत्रिका छापायचं बंद करा. सगळ्यांकडे हे मोबाईल आहे. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळण तुझ्या घरी का तमाशा आहे. 450 नाव छापितो बावळा का? कशातही पैसे घालायचे.
पागलपणाची लक्षण. हा, पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. आता काय करता, येड्याचा बाजार. कशातही पैसे चांगले बसून लोक जेवत होते, आला किडा उभ्यानं जेवायला. तू लय श्रीमंत तर तोंडानं खायचं बंद कर ना. एक लय पैसे ना, हलकट नाही तर. आणि ते वरहडणं आला, एक ताटली हातात घेत, भात कान फट दिले. एकाला भातच सापडा ते ताटलीच घेऊन गेले. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं त्या बापाचं. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक एकत्र. राजा राणी, राजा एवढा, एवढी राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. आता एक नवीन पद्धत आली. मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलं आता गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो आता 100ला झालाय. त्याच्या मागं खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड, त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या पोरी. इतकी मेकअप, लग्न कलवरी नवरीचं, ब्युटी पार्लरला कलवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे, आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं, पूर्ण केस मोकळे करायचे, ते धुवून बिवून घ्यायचे, केस स्वच्छ करायचे, आणि मग त्याची सेटिंग करायची. 3 टप्प्यात सेटिंग असतं. इथं पहिला सेटिंग असं, इथं एक फुगा करायचा, हा भाग इकडं खाली दाबायचा, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे, ही बाजू अशी पुरगळून घ्यायची, आणि एक बट मोकळी सोडायची, ती बोलताना वाटावर आली पाहिजे. याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता काय माहिती घोड्यानं नवरदेव. आम्हाला नाही वेळ तुमच्या नादी लागायला. आमच्याकडे एकच जात आहे, मनुष्य. आपण देवाचा अंश आहे, पण आपण देव नाही. ताण द्या का? ज्ञान नाही. ज्ञान नाही ना. ज्ञान आलं की आपण देवच आहे ना. मग आपल्याला, तुम्ही म्हणा आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे, कोण खातं तुमच्या ज्ञानाला? रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहरं लग्नाला आलेत, बापाला पगार नाही. काही 40 वर्षे झालेत, रुपया पगार नाही. अख्खं गाव सर म्हणतंय. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. हे MA BA सोडून द्या, तुमच्याकडे ज्ञान नाहीये. ज्ञान म्हणजे काय? महिला मंडळ साधारणपणे एका स्त्रीला किती साड्या असाव्यात? चल 24 धर, 24 दर तासाला एक, नुसती नेसतच राह. म्हणजे साड्या किती असावा एवढं सुद्धा ज्ञान नाही. काय ज्ञान आहे? दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला. दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या 2-2 कानफाटीत दिल्या, आणि 50,000 रुपये घेतले. म्हणलं परत असं करू नका. मग आता एक कानफाटीत केवढ्याला? काय नाही, ज्ञान नाही. 27 खोल्यांचा बंगला एका पोराला बांधायची काय गरज?
तुला का 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? नाही म्हणजे काय नाही. बस फिट बसलं कीर्तन. आता ह्या मापात राहिलं का अभंग काढला. एखाद्याची पोरगी पोराबरोबर पळून गेली, पागल होती, पळून गेली, तिचा बाप पिसाळला, झालीच नाही मला. ती मला मेलीन, मी तिला मेलो. तिच्या अंत्यविधीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळातपणाला. त्याला विचारलं का आणली? आपलेच दात, आपले जीवन. हा तमाशा कुणाचा आहे? बस फिट बसलं कीर्तन. म्हातारी सोडायचे नाही, मग मजा राहते. आता शिकत सापडली म्हातारी. आता खरं सांगा, म्हातारी आपण इथंच मारली असते आता कीर्तनात. पण घोटाळा असा झाला, राहती कुठं हेच माहित नाही. आता उत्तर द्या पटापटा. राहती कुठं हे माहित नाही का म्हातारी नाहीये? राहती कुठे माहित नाही पण म्हातारी आहे. आणि हा सगळा तमाशा कुणी? म्हातारी. हा, आजीबाई जर नातवाला घेऊन कीर्तनाला आली ना, बाबानं किती शास्त्र सांगू द्या, तिचं ध्यानच नाही. नातानं उडी हाणली का ती हसती, नातानं टाळी वाजवली का ती हसती. म्हणजे म्हातारी रंगली. ही म्हातारी आणि हिला रंगवणारी म्हातारी. तिचं नाव माया. आता उलट फिरव बर का आपण. म्हातारी मारलीच असते आपण आणि मारूच तिला आता. पण घोटाळा असा झालाय, तिला नाही नवरा. सावध राहा बर का. तिला नाही नवरा. कोणाला? म्हातारीला, म्हणजे मायेला. तिला नाही नवरा, पण पोर आहे 16. ताण द्या, ताण दिलं तरच कळल. तिला आहे पोर 16. त्या 16 पोरांमध्ये तिला 10 पोर आहेत आणि 6 पोरी आहेत. म्हातारी एकटी, आधार कार्ड फुल. आता शोध लावू आपण म्हातारीचं एक पोरग पाहू. आता म्हातारीला एकूण पोरं किती आहेत? 16. बरं ये जाऊन पटकन. समोरचे मोबाईल बंद करा सगळे. करा बंद. ते मोबाईल बंद करे. करंट लागला. मग आता करंट लागला ना, आणि कीर्तनाची लिंक आहे ना, बाहेरून नाही लागली पाहिजे, आतून. मग मजा असते ऐकायला. चला, म्हातारीला पोरं 16, नवरा नाही. म्हातारीच्या पहिल्या मुलाचं नाव आहे, नीट ऐकायचं बरं का, थोडा केलतात. म्हातारीच्या पहिल्या मुलाचं नाव आहे काम. आणि आज सगळं जग कोणी संपवलंय? कामानं. बलात्कार कोण करतोय? कामच करतोय. मग बलात्काराला वय नाही. जसं सध्या मुलींना प्रेम करायला लाज नाही. पुरी सध्या चांगल्या पोरांवर प्रेमच करीत नाही. पुरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात. MPSC, UPSC, नेट, सेट, डॉक्टर, MBBS अशा पोरांवर पुरी प्रेमच करीत नाही. आणि पोरांनाही बी त्यांच्या नादी लागा वेळ नाही. पुरीनी सध्या फक्त भंगार पोरांवर तडाखा उठवलाय. भंगार. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला का पोरगी त्याला बी लागली. पोर काम काय करतंय? ई रिव्हरच्या मोटरी चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे, नट खोलीत आहे. पोलिसांनी धरलं तर 3 मोटरसायकली सापडल्या त्याच्याकडं. आणि ती पोरगी दरिद्रेवाणी त्याला म्हणती, माझ्या डोळ्यात पाय. काय नट पाहती तुझ्या डोळ्यात? काय लाखलीचा पत्ता नाही. आणि हत्यांचा दोष नाही, काम. आणि उलट पोरींचं इतकं बिंडोक काम झालंय. आपल्याकडे मुलं कमी पडले ना. आता आपल्या पोरी आपल्या पोरांना प्रेम नाही करीत. नाही. आपल्या पोरीने आता प्रियकर सापडायची पायरी बदलवली. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. निर्लज्ज नाही तर. इकडली पोरं का मेली का अख्खी भूकंपात? मेली. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. थोडं राग येईल लोकांना. जाऊ द्या. मी सध्या वाल्या कोळी झालोय. सगळ्यांच्या शिव्या मी एकटाच खातोय. इतक्या तर शिव्या कोणी खाल्या नाही. मी शिव्या खायलाच जन्माला येले. पण तळतळ येते महाराज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. महिला म्हटलं मुलगी मला आहे अक्षरशः पोरानं मोबाईल करायचा, इंस्टाग्रामला ओळख करायची. त्या पोरानं फोन मागितला, हिनं द्यायचा. त्यानं फोटो मागितला, हिनं द्यायचा. त्यानं भेटायला बोलवलं, हिनं जायचं. आणि गरीब बापांना 5-5 लाख रुपयाच्या मागणी करायच्या. उलट्या पोरींनी बाप डॅमेज केलेत ह्या 4 वर्षात. तुमचं काय मत? रडला बाप.
या 4 वर्षामध्ये महिला मंडळ आयुष्यात जो बाप गरिबीत रडला पण रडला नाही, जो बाप आयुष्यात कष्ट करून जगला तो रडला नाही, पण पोरगी पळून गेल्यावर पहाडासारखा बाप पण आयुष्यात डसडसा रडला. हो, डसडसा रडला. रडला तो बाप. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांच्या पाया पडला. रडला, माझी मुलगी माझा प्राण आहे, मला सापडून द्या. पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं, पण पोरीला कदर नाही आली. पोलीस म्हणला, तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, मी काही झालं तर तुमची मुलगी सापडून देईल. त्याने मुलगी सापडून आणली आणि बापासमोर उभी केली. बाप रडला आणि पाया पडला पोलिसाच्या. पाया, माझी मुलगी सापडली, हे जास्त आलं, पण मी तुमच्या पाया पडतो. तो बाप म्हणतो, मी बायकोच्या गळ्यातले दागिने विकेल, थोडं कर्ज करेल, पण माझी मुलगी मी कधी दुःखी होऊ देणार नाही. फक्त माझ्या मुलीनं त्या पोराचा नाद सोडावा, एवढीच माझी इच्छा आहे. पोरीनं पोलिसाला सांगितलं, माझा बापच माझा दुश्मन आहे, काही झालं तर मी त्या प्रियकाराला सोडू शकत नाही. ही मी मालिका सांगत नाही तुम्हाला, ही माझ्यासमोर कीर्तनात बसलेल्या 25% पालकांवर पोरीने ह्या 4 वर्षात आणलेले प्रसंग आहेत. काय मत आहे तुमचं? रडला बाप. एका मूर्ख पोरानं इंस्टाग्रामवर दोस्ती करावी आणि गरीब बापाकडे पोरीने 5 लाख रुपयाची मागणी करायची आणि ईश्वरासारखा बाप आयुष्यात उशीत मुंडकं गोतून रडायला लावायचा. हे कोणतं प्रेम? 2-4 नालायक पोरांनी एकत्र यायचं, पोरीचा फोटो काढायचा, तो फोटो तिला व्हायरल करायचा, तिला किडनॅप करायचं, तिच्याकडे नको त्या गोष्टीची मागणी करायची आणि चांगल्याच्या पोरी डॅमेज करायच्या. ही टोळी तयार झाली. तुमचं काय मत आहे? काहीच बोला ना. अशी टोळी आहे समाजात. एखाद्याची गरीबाची मुलगी पावसात अडली किंवा प्रवासात अडली तर ती कुणालाही लिफ्ट मागणं साहजिक असे. काही झालं तर तिला जीव आहे, यांनी त्याचा फायदा घ्यायचा, ती बोलायला लावायचं, तिचा फोटो काढून घ्यायचा, तो फोटो तिला व्हायरल करायचा. तुझा फोटो माझ्याकडं आहे, तू तुझ्या बापाकडून 5 लाख माग. बापानं इज्जतीसाठी 5 लाख द्यायचे आणि पोरीने नालायक पोरांच्या नादी लागून बाप संपवायचे. अशी टोळी तयार झाली समाजात. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि पोरीने इतक्या लाजा सोडल्या. फेसबुकवर लग्न करता, फेसबुकवर प्रेम करताना, इंस्टाग्रामवर प्रेम करताना त्या पोराची क्वालिटी तपासायची नाही, त्या पोराची लेवल तपासायची नाही. मूर्खासारख्या पोरी प्रेमात पडल्या आणि 25% बाप डॅमेज केले. याच्यावर तुमचं काय? याच्यावर तुमचं काय मत आहे? काय का हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे तळतळीचं बोलणं आहे, हे इंद्रिकटचं कीर्तन आहे, थोडं झोंबात आहे, राग येतोय, येऊ द्या. मी सध्या वाल्याकुळी झालोय, पण खरंच सांगा, महिला मंडळ तळतळायला लावू नका. मला मुलगी मला आहे, मी बोलतो हा विनोद आहे, हा टाइमपास. आणि पोरींना पोरं राहिलं नाही. व्हॉट्सअप हे मोबाईलला जे क्लिपा टाकणारी पोर आहेत ना, ही पिसावलीच पाहिजे महाराज. ही तोंडानं सांगायच्या वस्तू नाहीत. याच्यावर तुमचं काय मत आहे? यांनी चांगल्या माणसांना डॅमेज करून टाकलं समाजात. डॅमेज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. किती वैभव प्राप्त झालं आणि मुलीचा पाय जर तिरपा पडला तर त्या बापाला आयुष्यात अपमानाचं जगावंच लागतं. नाही समाजात जगला तरी, एकटा बसल्यावर तरी त्याचं मन त्याला साक्ष देत आहे, तू मुलगी बनवण्यामध्ये फेल गेलाय. तुमचं काय मत आहे? समाजातच सोडा, समाज विसरेल. आपल्याला पहिला पठ्ठ्या त्या पोरीचा आहे, त्या म्हातारीचा पहिला पोर आहे. काम पोरं सोडायचे नाही बरं का, 16 आहेत. एक ध्यानात ठेवा, 16च्या 16 सापडायचेत आपल्याला. आणि आज सगळी माणसं कशानं संपली? अरे तुम्ही मी संपलो, याच्यात काय नवलंय? इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, नारद 22 वर्षाच्या पोरांची लिव्हर खराब झाले आणि 25 वर्षाच्या पोरांना डायलिसिस आहे. नाहीये. 70चा म्हातारा बिन चष्म्याचा पेपर वाचितोय आणि 22च्या पोराला चष्मा आहे आणि 22 वर्षाच्या पोराला लिव्हर खराब झालंय त्याचं आणि 30 वर्षाच्या पोराला डायलिसिस आहे आणि 70चं म्हातारा म्हशीवळीत आहे. रोग नुसते. आणि रोग व्हायला कारण काय? खायलाच कुठे? खायला काय?
फक्त कपडे भारी घालायचे, बायका देखण्या करायच्या, सोन्यानं वाकवायच्या, पाव खायन, इडली खायन, ठोस खाय, बर्गर खायन, सर्गर खायन, व्हर्गर खाय, पिझ्झा खाय, सँडविच खाय, नूडल खाय, मर खाला ना खाडायला. फक्त कडक कपडे घालतो ना, अंगाला शेंट मारितो आणि पाणीपुरी खातो ना आलाय. आणि कुठून नाही आणायचं काही खाला. तो मठ्ठा कोणी आणलाय त्याचा एक शोध लावला पाहिजे. तो माणूस कोण आहे मठ्ठा बनवणारा, तो लईच पिसावला पाहिजे. तुमचं काय मत? कुठून आणला तो मठ्ठा? अरे महिला मंडळ आमची जुनी आई दही करायची. दही दुधात मडक्यात दूध घ्यायची आणि त्यात काय आता पूर्वी काय विरजन काचं लिंबू किंवा मीठ टाकायचं. तर ते दही आहे ना मडक्यातून तांब्यात खाली ताटलीत पडत नव्हतं. इतकं शुद्ध आणि घट्ट व्हायचं. आजी काढायची. आता तो मठ्ठा आणलाय कोणी नालाय. टिपाणात बर्फ, तांब्यातून वाटीत नाही, टिपाणात बर्फाचा गोळा नालायक. आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर, हान मठ्ठा. आता आमचा विषय सोडा, आम्ही कधी त्याच्या का पाहती नाही ना. आमच्या खानदानीत आम्ही खालाय नाही आणि खाणारही नाही. अहो 22 गलास पठ्ठ्या प्याला माझ्या शेजारी एको मठ्ठा. मी म्हणलं यावलात का भाद्रपती पोळ्याला जन्म 22 गलास ना मठ्ठा प्याला ते आरामी. आणि ते घरी गेलं ना ते बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा असा दमच काढी ना. उभा राहिलं का खड 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 खड, बसलं का खड 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 खड, गड 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 गड, खड 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 खड. नाही मठ्ठा. मॅगी खातो करतो ए बरे, मॅगी खातो का? खात जाय. तुझ्या बापालाही देत जाय मॅगी, म्हणजे तो उडी हाणेन तुझा बाप आहे. कुरकुरे खातो का? ए कुरकुरे खातो. मॅगी कितीला आहे तू? 6वीला? शिमीला का मराठीला? मराठी मिळालं नाही का? बापाच्या बायकोला काय म्हणतात रे? बायको? बापाच्या बायको? आता तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. आणि हान मॅगी. हा विनोद नाहीये मला. चांगलं खायला मॅगी खायची गोष्ट आहे. शिजवली का लांब पांढरी गांडूळ तयार होत. पाणीपुरी. काही तर इतके पागल लोक आहेत, कुटीचे बंगले आहेत आणि स्वयंपाकच नाही. दरिद्रेवाणी ते पार्सल आणायचं. त्या 6 चपात्या भिकाऱ्यांची आवला देन, त्या चमकीचा एक कागद आहे, त्याच्यात रोट्या आणि ती लाल बाटली. सॉस का सास काय आहे आमच्या खानदानीत आम्ही पाहिलं नाही. आणि ते त्या रोटीला चोळी ती आणि त्याचा रोल करते रोल. आणि टी व्ही पुढं. बरं एक रोल एकानंच खावा ना. एका रोलला 2 जण. ते यानं तिकून हे शहाणा एकूण. त्याचं संपत आला जी बाहेर आली हिनं शेंडाच काढून टाकला. अरे बाबा आहाराला किंमत आहे. म्हातारीचा पहिला मुलगा आहे काम. तुम्ही नाही काळजी करायची. काम. तो काम जर तृप्त झाला नाही तर लगेच दुसरा पठ्ठ्या तयार होतो. नाव तुम्ही सांगा. बस फिट बसलं. क्रोध. मग मागच्या आठवड्यातल्या ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलींच्या म्हणजे क्लास 1 मुलींच्या दोन्ही घटना या दोघांच्याच आहेत. काम आणि क्रोध. एक मुलगी MPSC होती, म्हणजे ती क्लास 1 होणारच होती. दुसरी बी अभ्यास करीत होती. तिच्या मागं ते कोयता घेऊन पोरग धावतंय. याला 2 जणच आहेत, काम आणि पाया पडून सांगतो तुम्हाला. पाया किती राग येऊ द्या, थोडा कंट्रोल करा, पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. थोडं संयम धरा, काय फरक पडत नाही. पण त्याची फळं एकदम वाईट आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. मर्डर करायला काय दुपार लागत नाही. पण त्याची फळं फार वाईट आहे ना. थोडा संयम धरा. संयम जर तुम्ही धरला ना तुम्ही यशस्वी व्हाल. यदा कदाचित 2 मिनिटाचा राग
तुमचं आयुष्य सुद्धा संपू शकतो. आणि तो जर शांत राहिले ना तुमचं आयुष्य वाचू शकतं. नवरा बायकोचे जे भांडणं आहेत ना, हो द्या. आता आमच्या घरात होती नाही का, तुमच्या घरात होती नाही, त्याला संयम पाळायचा. बायको बोलायला लागली ना 1-2 मिनिटं फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचंच नाही, पाहत राहायचं असं निवांत. तिचा पावर कमी होऊ द्या, ती काही पिसाळली नाही. 5-10 मिनिटं ती शांत बसून राहील, पावर कमी होऊ द्या, काहीच नाही होत. आपण तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिलीस. आणि दुसरा अध्याय, तिसऱ्या अध्यायामध्ये इतक्या सुंदर वाव्यात याला, पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दुरी नाही पण बांधतात, शस्त्र नाही पण कापतात, जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखले विण रोविती, पाशके विण गोविती, अशी पठ्ठे आहेत. दोघे जण काम. आणि महिला म्हणजे तुम्हाला फाशी बिशी घ्यायची असली, औषध बिषध घ्यायचं असलं तुम्ही घ्या, आपलं मत नाही, पण तुम्ही आमच्या घरी घेऊ नका. ड्रम इकून न्या, काड्याची पेटी इकून न्या. हे सगळं कशाला? तुला राप आहे. भांडण मारण्या करण्यात काय मजा आहे? हा जीवन एकदम क्षणिक आहे. तुमच्यात माझ्यात भांडणच नको आहे. काय भांडणात मजा आहे? काय मजा आहे? भांडणाचं कारण काय? डिफर का दिला, लाईट का दिली, हॉर्न का दिला, अंगावर का आला, ही का भांडण? आणि लगेच त्यानं फोन करायचा 2-4 जणांना, 2-4 याडपटा आली, झाली कुदाकुदी. कारण काय? गाळ उडवला तरी हाफ मर्डर. पाणी उडवलं का भांडता? जीवन क्षणिक आहे. कीर्तन संपल्यावर आपण घरी जाऊ याची गॅरंटी नाही आहे. शिवंजनिक आहे. बरं, प्रत्येक माणूस रोगाने ग्रासलाय. आज बसलेल्या सगळ्या माणसांना रोग आहे. एवढे जर चेक केले ना, आता यातले 25 लोक येडे निघतील. येडे लोक आहेत. मी निघू शकतो, येडे निघतील लोक. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. माणसांना 4 रोगाने पछाडलंय. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. सगळ्यात जास्त लोकांना कॅन्सर आहे सध्या. आणि कॅन्सरचं सगळ्यात जास्त प्रमाण तुमच्यामध्ये आहे. महिला, पण तुमच्याबद्दल कोणी बोलायचं नाही. नाही, जो बोलला तो मेला. तुम्हाला कपड्याबद्दल कोणी बोलायचं नाही, केसावरून कोणी बोलायचं नाही, तुमच्या राहणीमान, तुम्हाला काही चांगलं सांगितलं का तो तुमच्यावर अन्याय आहे. तो तुमच्यावर अन्याय. हळद लागली नवरदेवाला, नवरी पळून गेली, तरी तुम्हाला कोणी बोलायचं नाही. घडलेत का नाही असे किस्से? नवरदेवाला हळद लागली आणि नवरी पळून गेली. नवरीच्या आईला माहित नव्हतं का? माहित नव्हतं. खरं बोला बरं, आज गुरुपौर्णिमा आहे, मला तळतळायला लावू नका. तुमची पोरगी पळून जाणार, तुम्हाला माहित नव्हतं? नाही. मी 5 मिनिटं थांबवतो, घ्या बरं पांडुरंगा शपथ. माहित नव्हतं तुम्हाला? माहित नव्हतं. आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो आईला माहित नाही. आपल्या पोरीच्या अंगात कपडे कुठून येतात आईला माहित नाही. आपली पोरगी रविवारी कॉलेजला जाते आईला माहित नाही. आपल्या पोरीला एसटीचा पास काढून दिलाय, पोरीचा पासच पंच नाही. मग पोरगी विमानातून वर्गात उतरती का काय माहित नाही. पोरगी पडून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय ध्यानाला बसलो होती काय? आपण जर म्हणलं तुमची पोरगी डोंगराला दिसली मुलासंग, तिची आई म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. मला शिव्या द्या, जाऊ द्या, मी हलकटाची, फक्त खोटं आहे का सांगा. पुरींची चाळी माहीत नसते आईला? सगळं माहीत असतंय. मुलगी मुलगा पाहायलाही होती, बस्त्यालाही होती, साखरपुड्यालाही होती, माहीत नाही का आईला? बामट्याचं सोंग घ्यायचं. हो, म्हातारीचा पोरगा आहे क्रोध, 2 झाले आताशी, अजून 16 पोर आहे. तुम्ही म्हणाल आज का कोंबडा आरवतो काय? नो, फास्टमध्ये नेऊन घालतो तुम्हाला. आणि दोन्ही गोष्टी जर प्राप्त झाल्या तर 3रा पोरगा लगेच तयार होतो, त्याचं नाव लोभ. 3रा पोरगा आहे लोभ. आणि आज माणसाला 3ही रोग आहेत. कॅन्सर का? बाहेरचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. यांना बिस्किट, रात्रीची चपाती सकाळी खात नाही तुम्ही, शिळी झाली ना. आणि 1.5 वर्षाची बिस्किट चहात बुडून खातात.
काय बिस्किटन काय तर आहे. ते कोलगेटच्या जाहिरातीत एक म्हातारी कुठून आली तिचा एक शोध लावला पाहिजे. बरं काय रे करेक्ट. म्हातारी ऊस का कोलगेट लावी तुम्ही पोर ऊस फोडी ती. अरे फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो का. मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना. काय माणसं काही करायचं आपलं बावळा टावाने, काही खायचं काय आणायचं. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ. आणि आज पटापटा ऐका आता. पहिला पोरगा तर आकळत नाही, दुसरा पोरगा तयार झाल्याशिवाय राहत नाही, आणि दोन्ही एकत्र आले का तिसरा पोरगा आपाप तयार होतो, त्याचं नाव लोभ. आणि चौथा पोरगा आहे अंगात थोडी ताकद आली की माणसं धर्माला बिर्माला मानत नाही, याचं नाव आहे मध. मध. आणि एखादी गोष्ट प्राप्त झाली का ती माणसाला दुसऱ्याला कमी लिखिते, याचं नाव आहे मत्सर. आणि माझ्यासारखा कोणीच नाही, हा होतो अहंकार. किती पोर झाले. करेक्ट 6. आणि 7वा पोरगा आहे म्हातारीचा मी. मी नसल्यावर कीर्तन कोण वाजवेल, मी नसल्यावर चाल कोण म्हणत. मी 7वा पोरगा. 8वा पोरगा तू. 9वा पोरगा तुझं. 10वा पोरगा माझं. असे 10 पठ्ठे एकट्या म्हातारीला आहेत. त्या बाबळीपासून या बाबळीपत इकडली अख्खी इकीन. करेक्ट. पण तू जिरीन, तू जर जिरावली नाही तर मी मग करेक्ट. एवढंच ते म्हणते बापाचा नाही. काय लोक हुशार झाले. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं भूक, मला फक्त 1 वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मी ये आणि मग मी पाहते तुझा खिलारी कोणचा ऐकतो. ही कोणची पोर आहेत म्हातारीची. तुम्ही नवी नवरी पाहिली का. मला म्हणलं नवी नवरी. हा नवी नवरी पहा कुठं काय लावीन. इथल्या फटीत चमकी, हिरव्या बांगड्या, मग इथवर बांगड्या, लिपस्टिक, फेर अँड लवली, तळपायाला मेहंदी, नख पालिश, लाली, लईच मेकअप हो. आणि बोलताना कोणत्या गुरुजी का होती व्याकरणाला काय कळत नाही, एकदम सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा कुठे टिंबदी ती मोका मोहाने आपलं. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. खरं आहे का खोटं आहे. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. वाव. ती वा नाही म्हणत, वाव अय्या वाव. आणि येईन त्या पाहुण्याला पाया पडा येते ती. 5-50 रुपये मिळाले त्या पाया पडायची. आणि लगेच पाणी आणि चहा. आता ती सासू बोळी, ती बिचारी, ती म्हणती बया माया पाप्याचं उशिरा झालं बरं का, पण वस्तू लय जोरात मिळाली बाई. हा मी तर आता खुशाल डोळे मिटायला मोकळी झाली बाई. लई भारी वस्तू मिळाली. मी आता म्हणलं पाप्या देवाला सोडायला लागतो, पण देवानं घरानं ऐकलं. शेळ्यांचंही पाहती, कोंबड्यांचंही पाहती, भांडे घाशी ती. मी तर आता खुशाल डोळे मिटायला मोकळी झाली बाई पहिल्या आठवड्यात बरं का. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याला तिनं येसन घातली का मग तिला विचारायचं कसं काय काय सांगतीन काय ऐकती बाई. हाय ते बरे ग, हाय ते बरे. माझ्या सपनात नव्हतं मा पप्या एवढा बदलल.
पण पार पप्या बा कामातून गेला बाई. भांडे घासू लागतो, धुणं धुवू लागतो, आता तर एवढ्यात हातरून नाही टाकू लागतो. फार कामातून गेला बाई मा पप्या. आता जर पप्याला गाईचं दूध काढायला लावलं ना तर बायको पुढं उभी केली तर त्याला दूध निघत, नाही तर दूधच निघत नाही. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं माया पोराला काहीतरी असं म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. आता 10 पोरं झाली बरं का. म्हातारी लय मोठी आहे. तुम्ही म्हणाल म्हातारी मारायची कावा, आपण फास्ट मध्ये मारू म्हातारीला. आता 10 झाले पोरं, ध्यानात ठेवायचे बरं का. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, मी, तू, तुझं, माझं. आता म्हातारीला पुरी 6. पहा आता एक पोर, लय मोठा परपंच आहे म्हातारीचा. आणि त्या म्हातारीच्या एकाच पोरीचं नाव आहे पहिल्याच आशा. आज तुम्ही मी सगळे कशात आहे? आशा. पगार वाढल, पाहुणा येईल, पोरांचं म्हणणं पाहुणे येतील, पगार वाढल, आशा. आणि त्या म्हातारीच्या दुसऱ्या पोरीचं नाव आहे इच्छा. आता पुरी मोजा पटकन. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा, 10 6 16. आणि 16 पोरं एकट्या म्हातारीला आहे. आणि म्हातारीला आलाय याच्यात. आता म्हातारीचे 16 पोरं आपल्याच्यानं तर मारणं शक्य नाही. काम, क्रोध. मग आपण म्हातारी मारायचं नियोजन करू तरच बाकीचे मरतील. पण म्हातारी इतकी नंगाट आहे, तिला एक मैत्रीण आहे आणि मुलगी आहे, तिचं नाव इच्छा आहे. आणि इच्छेचं तिचं बरं आहे. कोणचं? गेलं बॉम्बालं मायेचं. आणि ती इच्छेचं मायेचं आहे बरं, पण त्या इच्छेला एक आहे प्रियकर. प्रियकर म्हणजे कोण रे? प्रियकर म्हणजे हा पोरांनो सरळ बसा पटकन. बैठे सावधान. हा. आणि आता उत्तर द्या. पोरगा गाडीवर बसला, गाडी चालवायला कोण आहे? पटापटा बोला. पोरग. पाठीमाग पोरगी बसली. ही ती बसली का त्यानं बसवली? बस. आता हे मी बोललं असतं तर तुम्ही लगेच क्लिप केली असती. इंदुरीकरांनी महिलांच्या भावना दुखवल्या. आता यांचं काय करणार? पटकन बोला. गाडीवर पोरगा बसला, गाडी चालवायला कोण आहे? पोरगा. त्याचे दोन्ही हात कुठे? हँडलला. माग कोण बसली? पोरगी. जोरात बोला, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. ती बसली का त्यानं बसवली? ती बसली. करेक्ट. हा. बरं, तिनं त्याला नादी लावलं का त्यानं तिला? तिनं. बरं चला पटकन. तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? अरे तुला का आलता का काय एखादा मेसेज? एवढंच हो. आपले दिवस बोगस गेले रे. आणि लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. मी फक्त गोत्यात काय येतो महाराज, खरं बोलतो. जी फळं भोगितो पण खरं बोलतो. आणि ती काळाची गरज. आपण बोललो ते ना राग आला असता. हा. पोर हुशार. तू कितीला आहे रे? तू कितीला आहे? 8वी. सेमी का मराठी? सेमी. बर्फाचा गोळा सॉलिड, लिक्विड और गॅस? सॉलिड. करेक्ट. वॉटर. नीट बसे. मिल्क. लिक्विड. तू गुरुजीच आहे का? सर्व्हिसवालाच आहे तू? तुझे वडील सर्व्हिसला आहे ना? हा. तू कितीला आहे रे? तू हा 9वीला? 10वीला कोण आहे तुमच्यात? ते म्हणते 10वीला तुम्ही नाही हो 10वी.
त्याला माहिती आहे कुठं खसकून घेते भाऊ 10वी नको काय. मला लोकांना राग येतोय. अक्षरशः एज्युकेटेड लोक नीट आहे का, मराठीला कुठं 100 मार्क पडतात का महाराज. यावर्षी मराठीला 100 मार्क. हे बा, आपण शिकलेली माणसं आहेत. विज्ञानाला 100 आपण मान्य करू, गणितालाही 100 आपण. आता मराठीला काना, मात्रा, उकार, वेलांटी, ऱ्हस्व, दीर्घ, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, काही टिंबबिंब तर द्यायचा राहिला असेल का नाही. 100 मार्क मराठीला. मी एका शिक्षकाला म्हणला, त्या मुलाला 100 कशी शक्य आहे. तो मला म्हणला, तुमचं तुम्ही पहा, आमचं आम्ही पाहतो. तुम्हाला ते बाणच कुठून येते टीव्हीत काय कळत नाही. खपा खप बाण घुसा त्या, खपा खप खपा खप. तेवढ्या बाणात 300 रावण मेले असते. अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म बुडेल. आणि आपल्याला कीर्तन नाही करायची, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. ती म्हातारी इच्छेच ऐकते आणि त्या इच्छेला एक प्रिय करे. इथं आपण होतो. तुम्ही नाही काळजी करायची, मी तुम्हाला कुठेही नेऊन घालणार. त्या प्रिय करायचं नाव आहे प्रियसी. म्हणजे काय रे बाबा, मिल्क लिक्विड. तू गुरुजीचा आहे का, सर्व्हिसवालाच आहे तू. तुझे वडील सर्व्हिसला आहे ना. हा, तू कितीला आहे रे तू. हा, 9वीला. 10वीला कोण आहे तुमच्यात. ते म्हणते 10वीला तुम्ही नाही हो 10वी. त्याला माहिती आहे कुठं खसकून घेते भाऊ 10वी नको काय. मला लोकांना राग येतोय. अक्षरशः एज्युकेटेड लोक नीट आहे का, मराठीला कुठं 100 मार्क पडतात का महाराज. यावर्षी मराठीला 100 मार्क. हे बा, आपण शिकलेली माणसं आहेत. विज्ञानाला 100 आपण मान्य करू, गणितालाही 100 आपण. आता मराठीला काना, मात्रा, उकार, वेलांटी, ऱ्हस्व, दीर्घ, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, काही टिंबबिंब तर द्यायचा राहिला असेल का नाही. 100 मार्क मराठीला. मी एका शिक्षकाला म्हणला, त्या मुलाला 100 कशी शक्य आहे. तो मला म्हणला, तुमचं तुम्ही पहा, आमचं आम्ही पाहतो. तुम्हाला ते बाणच कुठून येते टीव्हीत काय कळत नाही. खपा खप बाण घुसा त्या, खपा खप खपा खप. तेवढ्या बाणात 300 रावण मेले असते. अरे कुणाला तरी खरं बोलू द्या, धर्म बुडेल. आणि आपल्याला कीर्तन नाही करायची, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. हे मातृपितृ पूजन नाहीये, हा मातृपितृ सोहळा नाहीये. हा ह्या परिवाराने केलेला कीर्तन महोत्सव आहे ना, हा धर्माचं काम आहे. आणि आज आपल्याला धर्मच वाचवायचा आहे. तुमचं काय मत आहे. आज माणसावर संकट नाहीत, धर्मावर आहे. तुमचा पक्ष, तुमचा नेता सगळं बाजूला ठेवा आणि धर्मासाठी पहिले एकत्र या. तुम्हाला पहिलं एकत्र या. तुम्ही जर सगळेजण एकत्र मनगटात राहिले तरच धर्म वाचेल. तुम्ही जर एकमेकाच्या तंगड्यावडीत राहिले तर धर्म संपला. तुमचं काय मत आहे. तुम्हाला म्हातारी मेली, कारण म्हातारी घाबरत होती भाषणाला. आणि भजन पुरावा आहे त्याला. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ येणे माया जाल. आता म्हातारी मेली. म्हातारी मेल्यामुळे आपल्याला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव करेक्ट. वा 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 वा, बोध. आणि बोध नावाचा मुलगा झाल्यामुळं मला लग्नाची गरज पडली नाही. 4 मुलं झाली. कोणती ऐका. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा माय बाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देते बाई. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृत अनुभवलेला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव 65 लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ हा ज्ञानोबारायचा 4थ्या नंबरचा मुलगा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 16व्या नंबरचा आहे. म्हणून या पवित्र दिवशी या परिवाराच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं
साहेब त्यांचे सगळे बंधू भाऊबंद सगळ्यांच्या वतीनं सांगतो, सगळं करा, सगळे ग्रंथ वाचा, नाही तर वाचू नका, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. कारण जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार. आता हे संस्था व्यवस्था काढणारे हे जे पोरत नाही लहानारे सांभाळते ना तुम्ही लोकांचे, यांना गीता शिकू नका. गीता राहू द्या, गीता पखवाद नंतर शिकवा, पहिला हरिपाठ शिकवा. कीर्तनकारांनाच हरिपाठ येत नाही, आजची स्थिती अशी. फक्त बोलायचं नाही, कोणी बोलला तो मिळाला. यांना पहिला हरिपाठ शिकवा. तर ते संस्था काढणारे काय करतात, पहिल्याच तडाक्यात मन 12 मन 15 वाजव पखवाद. ते काढतं 2-4 दिवस कळ काढित आणि ते म्हणतं 12 तूच म्हण, 15 तूच म्हण, आणि आरती तुझ्या बायकोलाच करायला माई पिठी दे, मी चालतो. आता हे जे टिकलेत हे मराठवाड्यातले म्हणून टिकले. आपले आमचे नाशिक नगर पुणा आमची पोरं अशी हलकी कामं. आपले संस्था काढणाऱ्याला म्हणतील ते बंद कर, तिथं दाबा टाक. आपल्या महाराज ह्या मंडळीच्या रक्तात परमार्थ आहे. महाराज नाही तर आपले पोरगाला करशंग हरिपाठ. हरिपाठ एकोत्या चित्रपटातलं गाणं आहे रे. महिला मंडळी एक वाक्य सांगू, ऐकाल का? देवाऱ्यात आहे ना तुमचा, आता इंडस्ट्रियल एरिया आहे हा. भोसरी म्हणजे काय बारीक शहर नाही, गरीब तर माणूस तुमच्याकडे नाहीच. तुम्ही घराभोवती जेवढी जागा असेल ना तेवढ्या जागेत तुळशी लावा. आजपासून बादलीत लावा, कटोऱ्यात लावा, टोकरीत लावा, भांड्यात लावा, कशातही लावा. ती उंची तर जास्त नाही आहे, पण शुद्ध ऑक्सिजनसाठी तुळशी लावा. मी अध्यात्म म्हणून नाही सांगणार तुम्हाला, पण शरीराला शुद्ध ऑक्सिजनची गरज आहे. आणि देव घरात आहे ना तुमच्या, कोणते देव असतील मला काही घेणं नाही त्याच्याशी, पण देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा. वाचू नका, वाचू नका. या मालिकांमुळं सवड आहे का आपल्याला वाचायला? वाचू नका. आणि मी वाचायला सांगणार नाही, फक्त 8-10 दिवसातून तिचं फडकं स्वच्छ ठेवा. एक वाक्य सांगतो तुम्हाला, पुरुषोत्तम महाराज हे सगळे आहेत. महाराज हे ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. स्पर्श. भूगोलाच्या शिक्षकाला फक्त 7च समुद्र माहिती आहे, 8वा समुद्र त्याला माहीतच नाही. पण ज्ञानेश्वरीतलं एक अक्षर म्हणजे समुद्र आहे. मग हे कार्यक्रमाचं जे सगळं हे लांडे जो परिवार आहे हा मुळात परमार्थातला परिवार आहे, म्हणून हे स्मरण. आणि मग ज्यांची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर राहते असे नर कसे आहे. हरी बुद्धी एक तर हे सकाळपासून तिसरं आहे, अजून जेवलो नाही मी. 3 कीर्तन होईपर्यंत पाणी सुद्धा पित नाही मला. 3 ते 5, 6 ते 8, 9 ते 11 मगच पाणी. मध्ये ते आपल्याकडे लाड चालत नाही. तुम्हाला वाटलं होतं का नाही एवढं असं आतून गेलं पाहिजे ते, मग त्याला मजा राहते कीर्तनाला. परत घोटाळा आला. तुम्ही म्हणाल म्हातारी मारता मारता गेला तास. इकडून तिकडून हरिपाठ तयार झाला. आता हरिपाठात इथं पहिला शब्द आलाय हरी बुद्धी जपे. मग हा जो परिवार आहे लांडे परिवार, या परिवाराला पहिलं परमार्थिंग अंग आहे. आणि महिला मंडळ तुमच्या माहिती म्हणून सांगतो, घरांमधलं आध्यात्मिक वातावरण कधी फेल जात नाही.
तुळशीला पाणी घालणं, गाईला दान करणं, गाईचा स्पर्श करणं, पाहुण्याला पाणी देणं, त्याला एक 16व्या अध्यायात ओवी आहे. पुजोनी देव पाहिजे, पेरून शेतात जायचे आणि तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. दरवाजात आलेल्या पाहुण्याला पाणी जरी दिलं तर ते पुण्य वाया जात नाही. दिंडीला दिलेली पंगत, सप्त्याला दिलेली पंगत, वार करायला पाजलेला चहा कधी फेल जाणार नाही. त्याला हिशोब आहेच. ते जायचं, जा जा जा, ते जा, त्याला हिशोब आहेच, हे ध्यानात ठेवा. फक्त आपण काय करतो, ज्या घरांमध्ये आई वडील धार्मिक आहेत ना, त्या घरातल्या मुली सुद्धा टपकन वाया जात नाही. 1-2 तास घरांमध्ये सगळ्यांनी मोबाईल बंद ठेवले पाहिजे, रोज 2 तास रिलॅक्स, थोडं मेंदू शांत झाला पाहिजे. आता हे आम्ही आहेत, मोबाईल वापरतीच नाही, फ्रेश. कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणचं काही घेणं नाही. आम्ही तर वापरतेच नाही, ज्याला गरज आहे तो आपल्या काही येईल. त्याच्यामुळं पडल्या पडल्या झोप येते. ही खोकडे चालू चालू मेंदू बधीर झालो काय. आमदार साहेबांना अजून 10 वर्षाने आमदार निधीतून मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक दवाखाना काढावा लागेल. आणि ही वेळ या ना, फार पागल झाली लोक, फार ते सारखं खोकडं. कोणाच्या घरी चहाला जावा का नाही असं झालं मला. मी तर जातच नाही, पण चहा पेईपर्यंत लोक फोटो काढतात. लगेच व्हॉट्सअपला, बाबा आमच्या घरी चहाला आलता. राखेल पेलेलं बरं. एक गलास राखेल पेवाना अंगणात झोपावा कोणचं एक नाही, नाही तर येड्या बाबडीत लोळावा. पण हे खरं नाही. काय ते कशाला काय चपात्या करताना कुठं शूटिंग असते का? चपात्या करताना हे काही पद्धती झाल्यात का? काही त्याला काय मर्यादा राहिल्या का? काय शाळेत जाताना तेच, घरी येताना तेच. शिळीला बकरू झाला, आता काय होईल नवीन? पडली बातमी, इकून कुत्रा इकून कुत्री, मध्ये ते पेलू नवा पाहुणा. अरे कुठे चाललोय आपण? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आपली माणसं कंप्लीट संस्कृतीच्या विरोधात वागतात आणि मग त्याची फळं भोगायची. मग कॅन्सर, मगाशी होतो मी सांगत होतो ना, बाहेरचं खाणं बंद करा, कॅन्सर होणार नाही. इथं आपण 45 मिनिटापूर्वी होतो. दुसरा अटॅक आहे, शरीर रोग आहे, पॅरालिसिस. महिला म्हणलं तुम्हाला इथं दुखतंय, इथं दुखतंय, पायाचं इथं दुखते का? कॅल्शियमच नाही ना, खायनाच कुठं काय. पोहे पोहे हा ना, पोहे. लगेच ऍसिडिटीची गोळी घ्या. एक. आणि तिसरा रोग आहे अटॅक. आणि एज्युकेटेड लोक नीट आहे का, अटॅक हा रोग नाही आहे. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हा मानसिक तणाव आहे. आणि अटॅक काय येतो? एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. नीट बसाय बरं. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. When the thinking is high and blood of circulation to heart is lower, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाहीये. तुम्ही परत आले प्रिया. इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरा, तिचं चिंतन करायचं नाही. काय व्हायचं ते होईल. आता हे टाळकरी भिडकरी महाराज आमचे किती जरी असले, माया इतके संकट तर काही यांनी संप्रदायात काढले नाही. आणि सगळ्या लोकांनी थोडा विचार केला पाहिजे का इंदुरीकरला त्रास द्यावा किती बा.
अरे काही त्याची कॅपॅसिटी आहे का नाही? फक्त एकच गुण आहे त्याचा, तो खरं बोलतो. हा, आणि खरं बोलतो तर त्याला चारी बाजूनं त्रास किती. दुसरा मिळालाच असता माझ्या जागेवर. मी आपला निभार काळजाचा आहे. नाही, कुठेतरी आता धर्म टिकवला पाहिजे. ती काळाची गरज आहे. संपतील माणसं. आज ह्या परिवारानं एवढा मोठा सोहळा केला. स्वर्गातून सुद्धा आईवडीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही का? आणि काय देणारच ना, देणारच. हो, मग त्यांच्या विक्रांत असेल, विरज असेल, घरातली सगळी माणसं असतील, साहेब असतील, त्यांची पत्नी असतील, या सगळ्या परिवाराने हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. आणि हे कशामुळे घडलं? वासेची सुलभ थोडा घोटाळा आलाय. तुम्ही म्हणाल नुसते घोटाळेच आहेत का काय? शब्द आलाय हरी. हरी म्हणजे पांडुरंग. बुद्धी म्हणजे काय? 10वीच्या पुढचं कोण आहे रे इथं? तू कितीला आहे? 12वीला आहे. मग 10वीच्या पुढं नाही, मग पुढे 12वी 8ला आहे तू. 12वी 8ला आहे ना, मग सोडून देईल ना. 12वीचा शहरा नाही येते लगेच लक्षात येतं. तू कितीला आहे का परी? SY FY BA आहे तू. हा, चेहरा सायन्सचा नाही येते लगेच लक्षात येतं. BSCचे चेहरे, BCOMचे चेहरे, BAचे चेहरे याच्यात फरक आहे. BAचा चेहरा सदा प्रसन्न. त्या पण तो BAला आहे. ठणठण.